मुंबईत भाजपला 90 आणि शिवसेनेला 40 जागा मिळतील, तर पुण्यात चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज दिनांक सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली असून या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा राजकीय दावा करत निवडणूक निकालांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई ठाणे पुण्यासह 6 महापालिकांमध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचं पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलंय. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 5 वर्षात विकासावर आणि चेहऱ्यावर परिणाम दिसले. त्यामुळे आता होत असलेले आरोप फक्त बुडबुडे आहेत. मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा, लोकांचा विश्वास एकसारखा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने EVM मधून राजकुमार राजा जन्माला येणार. ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे. त्याचा खूप आनंद होतो. किंवा जो कोणी निवडून येणार तर आपलं एक मत आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. दादा, या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका देखील खूप झाली, काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुम्ही तर नेमकं काय कसा प्रतिसाद दिली या सगळ्या टीकांकडे किंवा आरोपांकडे कसा? 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा, आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामंद आहे असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय, आता ज्या आजीबाईंना भेटल्या आजीबाई भेटल्या, पण माझं एक काम कराल का म्हटलं, बोला. तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला. प्रत्येक वेळेला नाचता येईन अंगणवाकडे, तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे. पण ह्यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप होत राहतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.